माझ्या विश्व बंधू भगिनीनो, मी आपल्याला शंकराचा अवतार, जे शंकरानं द्वापारयुगात 250 अवतार घेतले त्यापैकी खंडोबाचा अवतार याबद्दल मी माहिती देतोय। आता खंडोबा हा शंकराचा अवतार शंकरानं का घेतला? पुणे सुपे चाकण इंदापूर या भागाच्या डोंगरात जेजुरगडापासून इकडे दायरीच्या डोंगरापर्यंत संपूर्ण धुमाकूळ घालणारे काही दैत्य होते। त्या दैत्यांच्या मध्ये मधु आणि कठप ह्या दैत्याने फार मोठा धुमाकूळ घातला होता आणि त्यांच्या धुमाकूळाला कंटाळून स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी या सगळ्याच मध्ये त्यांचा स्वैराचार आणि त्याच्यामुळं कुठंच शांतता नव्हती, देवपूजा नव्हती, भक्ती नव्हती, माणसं घाबरत होती, चंद्र सूर्य सुद्धा डोळे लपून बसत होती आणि त्यांच्या त्या क्रूर अत्याचारानं संपूर्ण त्या परिसरामध्ये जनतेला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळत नव्हता आणि भक्ती करता येत नव्हती। म्हणून सर्वांनीच एकत्र येऊन ठरवलं की मधु आणि कठप यांचा हा दैत्यांचा संहार झाला पाहिजे आणि त्यांनी शंकराचा धावा केला। मधु आणि कैठप हे शंकरानं मारले। परत मधु आणि कैठप यांची मुलं म्हणजेच मणी आणि मल्ल ही दोन त्याच्याही पेक्षा मोठा धुमाकूळ त्या परिसरात याच पद्धतीनं घालू लागली। तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी सगळेच विष्णूकडे गेले आणि विष्णूंना प्रार्थना केली की मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार झाला पाहिजे आणि तुम्ही त्या दृष्टीनं आम्हाला मदत केली पाहिजे। तुम्ही यापूर्वी सुद्धा कलियुगामध्ये 10 अवतार घेतलेले आहेत, 14 लीला अवतार घेतलेले आहेत आणि दुष्टांचा संहार, तुम्ही दैत्यांचा संहार करून दुष्ट शक्ती नाश करून लोकांना संसारी मार्गातून चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा तुम्ही आमच्या मत्तीला धावून या आणि या दैत्यांचा नाश करा। तर विष्णू महाराज म्हणाले, हा कैलासावर तुम्ही जा, शंकराला भेटा, शंकर पार्वतींना ही गोष्ट त्यांच्या कानावर घाला, त्यांना मारण्याचा अधिकार आहे। आणि मग ते सगळे विष्णूच्या सांगण्यावरून सगळे शंकराकडे आले आणि शंकर महाराजांनी मणी आणि मल्ल दैत्यांच्या स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वीवरती घातलेल्या धुमाकूळाच्या संदर्भात माहिती दिली। तेव्हा शंकरांना फार राग आला आणि त्याने ठरवलं, आपण घोडा घेतला, श्वान घेतलं, गणपती घेतला, षडानन कार्तिक बरोबर घेतला, सैन्यसोळे बरोबर घेतले, पार्वतीलाही बरोबर घेतलं आणि हातात तलवार घेऊन शंकरांनी त्या ठिकाणी सर्वांच्या बरोबर शिवशंभो हर हर महादेव अशी गर्जना केली आणि मणी आणि मल्ल या दैत्यांच्या बरोबर लढण्यासाठी ते गेले आणि देवांच्या या शंकरांच्या सैन्यानं त्या दैत्य सैन्याला मणी मल्ल आणि त्याच्याबरोबर असणारेच काही राक्षस होते, प्रचंड राक्षस होते, त्यांची नावं त्याच्यामध्ये पक्षनाथ, करकराल, भक्षनग्न, नग्न कर्ण ही सगळी अशी घाणेरडी नावं त्या दैत्यांची होती आणि ते दैत्य देवांच्यावर लढायला सिद्ध झाले होते आणि दैत्य मणी मल्ल आणि त्यांची दैत्य सेना आणि इकडे शंकर पार्वती आणि त्यांची देवसेना यांचं युद्ध जोरदार सुरू झालं त्या परिसरात आणि जेजुरगडाच्या ठिकाणी मणी आणि मल्ल या दैत्यांच्या बरोबर लढाई करताना शंकरांच्या सेनेनं मणिमल्ल दैत्यांचा फार मोठा नाश करायला सुरुवात केली, दैत्य मारायला सुरुवात केली। पण जादूटोणा मंत्रतंत्र करून दैत्य पुन्हा पुन्हा जिवंत व्हायला लागले आणि शेवटी देवांच्या पुढे काही त्यांचं चाललं नाही आणि शेवटी शंकर महाराजांनी मणी या दैत्याला मारलं। त्यावेळी मल्ल हा चवताळून अंगावर आला आणि त्याचाही पराभव होता असं वाटल्यावर तो शंकराला शरण आला आणि म्हणाला, महाराज, माझं नाव आणि माझ्या भावाचं नाव तुमच्या नावाला जोडून या ठिकाणी तुम्ही वास्तव्य केलं आणि तुमच्या हस्ते आम्हाला मरण आलं तर मोठेपणा देवांचा आम्हाला दैत्यांनाही मिळेल। आणि या पद्धतीनं तिथं त्या ठिकाणी मल्ल दैत्यांना शंकरांनी मारलं आणि तिथं जेजुरगडावर त्यांचा पराभव केला आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी जगातल्या मानवजातीला एक प्रकारचं भक्ती मार्ग दाखवण्यासाठी, शांतीनं समाधानानं जगण्यासाठी मार्ग खुला झाला आणि मग मल्हारी मार्तंड असं नाव खंडोबानं घेतलं आणि जेजुरीवर आपलं वास्तव्य केलं। हे खंडोबाचं महात्म्य, हा खंडोबाचा अवतार हा चैत्र पौर्णिमेला झालेला आहे आणि त्यानंतर ह्या खंडोबाची पूजा या जगामध्ये 3 पद्धतीने केली जाते, 3 दिवशी असे केली जाते की एक अश्विन नवमी, अश्विन शुद्ध नवमीला खंडोबाचा पूजा केली जाते, त्यानंतर कार्तिक
त्रिपुरी पौर्णिमेला खंडोबाची पूजा केली जाते। आणि आत्ता मार्गशीर्ष महिना पवित्र महिना आहे। या पवित्र महिन्यात शुक्ल प्रतिपदेपासून 5-6 दिवसाचा हा उत्सव असतो। त्याला स्कंद चंपाषष्ठी असं म्हणतात। या उत्सवामध्ये 6 दिवस नवरात्र करून खंडोबाची पूजा केली जाते आणि 6व्या दिवशी या ठिकाणी तळी उचलून खंडोबाच्या नवरात्रांची समाप्ती केली जाते। खंडोबाला नैवेद्य देण्यासाठी भरीत, रोडगा, पुरणपोळी आणि ह्या सगळ्यांचा नैवेद्य खूप आवडतो। हा नैवेद्याची पूजा करून तळी उचलून एळकोट एळकोट जय मल्हार असं म्हटलं जातं आणि खंडोबाकडे मागणी जी असेल ती केली जाते। खंडोबाची पूजा करण्यासाठी सुद्धा कालांतरानं काही माणसांनी खंडोबाचे काही चमत्कार जेजुरगडावर पाहायला मिळाले। ते असे आहेत की या ठिकाणी स्वर्गातली जी अप्सरा होती इंद्रांची, त्या अप्सरेला इंद्राचा शापानं ती कृष्णाच्या हातातली मुरली झाली, मुरली, आणि मुरलीची पुन्हा ती खंडोबापुढं जागरणाच्या काळात मुरळी म्हणून नाचू लागली। तसंच काही देव वाघे होते, जिवंत वाघे प्राणी, हे प्राणी वाघे धनगरांची मेंढ्या खायला आले। त्यावेळी धनगरच्या बानू ही धनगरांची इंद्रांची कन्या सांभाळली होती धनगर राजानं, आणि त्या धनगरांचं संरक्षण करण्यासाठी खंडोबानं त्या वाघ्यांना सांगितलं, मनुष्यरूपी वाघे तुम्ही व्हा आणि मुरळीच्या बरोबर नाचायला लागा। आणि अशा पद्धतीनं ते प्राणीरूपी वाघे मनुष्यरूपी वाघे झाले आणि मुरळी आणि वाघ्या हे खंडोबाचं जागरण घालून नंगर तोडायला लागले आणि देवाची पूजा करू लागले। असा हा खंडोबा सर्व अर्थानं मानवाला सर्व मागण्या पूर्ण करणारा शंकराचा अवतार आहे। हा महान अवतार या कलियुगात आल्यामुळं, दैत्यांचा संवार झाल्यामुळं माणसाची बुद्धी स्थिर झालेली आहे आणि संसारात सुख, आनंद आणि समाधान दिलेला आहे। हा खंडोबा महाराष्ट्रात त्याची 16 ठिकाणं आहे। खंडोबानं म्हाळसाबरोबर मागच्या जन्मातली इच्छा तिची पूर्ण करण्यासाठी पालला लग्न केलं पौष पौर्णिमेला, त्याचा तिथं विवाह झाला। तिथेही मोठी यात्रा पौष पौर्णिमेला भरते। मंगसुळीलाही त्याचं स्थान आहे। त्याचबरोबर जेजुरगडावर मणिमल्लला मारल्यामुळं तिथेही त्याचं स्थान आहे। अशी 16 ठिकाणं महाराष्ट्रात खंडोबाचे 16 खंडोबा म्हणून प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर असा हा खंडोबा आपल्याला प्रसन्न पावावा आणि सर्वांना सुख समाधानानं शांतीनं द्यावा। जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हटलेलं आहे, कारण पिवळा भंडारा इतका उधळला जातो, खोबऱ्याच्या वाट्या इतक्या उधळल्या जातात की सगळी सोन्याची जेजुरी वाटते। खंडोबाच्या या शंकराच्या अवताराला हा माझा नम्र प्रणाम। धन्यवाद।